गॅरेज चालकाच्या 2 मुलींची एमपीएससी परीक्षेत उज्ज्वल कामगिरी, कठीण परिस्थितीत अभ्यास करत मिळवलं यश. आर्थिक परिस्थितीवर मात करत गॅरेज चालकाच्या 2 मुलींनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केलंय. संजीवनी आणि सरोजिनी भोजने या दोन्ही भगिनींनी कठीण परिस्थितीत अभ्यास करत मोठं यश मिळवलंय. गवळी वस्तीतील एका छोट्या पत्र्याच्या घरात अभ्यास करून त्या दोघींनी यश मिळवलंय. त्यांच्या वडिलांनी ज्योतिराम भोजने यांनी केवळ 5वी पर्यंत शिक्षण घेतलं असून आपल्या लहानशा गॅरेज व्यवसायातून 6 जणांचं कुटुंब सांभाळलं. आई रेश्मा भोजने यांनीही मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले. बीकॉम पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर 2018 पासून दोन्ही बहिणींनी एमपीएससीच्या परीक्षेची तयारी सुरू केली. दररोज 6-7 तास मेहनत घेत त्यांनी या स्पर्धेत आपले स्थान मिळवलं. काल जाहीर झालेल्या निकालात संजीवनी भोजने यांना महसूल सहाय्यक तर सरोजिनी भोजने यांना कर सहाय्यक म्हणून नियुक्ती मिळाली. या यशामुळे भोजने कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झालाय. संपूर्ण सोलापूरमध्ये त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. तुझं नाव सांगून सुरुवात करतो. मी संजीवनी ज्योतिराम भोजने. म्हणजे मी संभाजीराव शिंदे प्रशालेमध्ये माझं शिक्षण झालं आहे आणि माझं कॉलेज संगमेश्वर कॉलेजला झालं आहे आणि डिग्री पण तिथेच झाली आहे. डिग्री झाल्यानंतर मी 1-1.5 वर्षाचा गॅप घेतला. म्हणजे काय करायचं वगैरे माझं काय असं म्हणजे ठरलं नव्हतं. नंतर 1-1.5 वर्षानंतर मी MPSC करायचा निर्णय घेतला आणि 2018 पासून मी MPSC स्टार्ट केली. त्यानंतर मी 2019मध्ये माझा पहिला अटेम्प्ट दिला. तिथपासून मी प्रत्येक प्रिलिम क्रॅक करत गेले. मी मेन्स पण दिलेत 5-6, पण मी ओपन कॅटेगरीमध्ये असल्यामुळे माझी मेन्स काही पॉईंटने जायची. नंतर मला प्रिलियम द्यायला लागायची. तरी पण मग मी नंतर कंटिन्यू मी स्टडी करत राहिले आणि कंबाईन 2023ची जी ॲड होती त्यामध्ये माझं काल रिझल्ट आला आणि माझं सिलेक्शन झालं आणि माझं सिलेक्शन मंत्रालय क्लर्क म्हणून महसूल सहाय्यक या पदावरती माझं सिलेक्शन झालं आहे आणि त्यामुळे माझ्या घरचं वातावरण एकदम आनंदी आहे आणि एकंदरीतच आम्ही सगळं म्हणजे फॅमिलीमधले किंवा मी एकदम आनंदित आहोत, खुशी आहोत. क्वेश्चन करा. ताई, हा नेमका प्रवास कसा होता? आई वडील काय काम करतात तुमचे? माझे पप्पा गॅरेज मेकॅनिक आहेत आणि माझी आई गृहिणी आहे. MPSC तसे बघायला गेलं तर खूप हार्ड पण नाही आणि खूप सोपी पण नाही आहे. म्हणजे सातत्य, कंटिन्युटी आणि सिलेबस किंवा क्वेश्चनचा पॅटर्न वगैरे समजून घेतला तर आपण नक्कीच ह्या फील्डमध्ये सक्सेस मिळवू शकतो. साधारणतः किती तास अभ्यास करायचा तुम्ही? म्हणजे आमचं डेली रुटीन 6 ते 7 तासाचं स्टडीचं असायचं. म्हणजे आम्ही 8ला सकाळी लायब्ररीत जायचो. तिथपासून 1-2 तास गॅप व्हायचा. म्हणजे टाईम दुसऱ्या ह्याच्यासाठी आम्ही टाईम हे करायचो, पण नंतर 6 ते तास आमचा स्टडी चालायचा. घरची परिस्थिती कशी होती? तुझ्या लायब्ररीत का बरं जायची तू ऑफिसला? हां, म्हणजे माझं घर खूप छोटं आहे. तसं बघायला गेलं तर आमची इकॉनॉमिकल कंडिशन पण चांगली नाही आहे. घरी स्टडी करण्यासाठी पुरेसा स्पेस पण नव्हता, त्यामुळे मी लायब्ररी जॉईन केलेली आणि लायब्ररीमध्ये आम्ही 6 ते 7 तास स्टडी करायचो आणि त्या स्टडी करण्याचं म्हणजे ते सातत्य ठेवल्यामुळे मला काल एकंदरीतच काल महसूल सहाय्यक ही पोस्ट मिळाली. तुमच्या बहिणीला कोणती पोस्ट मिळाली? माझ्या बहिणीला टॅक्स असिस्टंट ही पोस्ट मिळाली. ताई, तुझं नाव काय आणि MPSCची तुला कोणती पोस्ट मिळाली? माझं नाव सरोजिनी ज्योतिराम भोजने. माझं 2 पोस्टसाठी काल सिलेक्शन झालं आहे. एक कर सहाय्यक आणि दुसरं महसूल सहाय्यक. अच्छा, घरची परिस्थिती कशी आहे तुझी? घरची परिस्थिती तर इकॉनॉमिकली ठीकठाकच आहे, एवढी काही व्यवस्थित नाही आहे. कारण पप्पा माझे जास्त काही वेल एज्युकेटेड नाही आहे आणि आई पण माझी गृहिणीच आहे. तरी पप्पांवर आणि माझा लहान भाऊ आहे ना, तो जॉब करायचा. त्यांच्याच इन्कमवर सगळं काही घर चालायचं. असं स्पेसिफिक काही आमचं स्ट्रॉंग अशी इकॉनॉमिक कंडिशन नाही आहे. सिच्युएशन तशी घरची म्हणायला गेलं तर हलाखीचीच आहे. साधारणतः घरचं मासिक उत्पन्न किती असायचं? घरचं मासिक उत्पन्न वार्षिक हे माझं मासिक उत्पन्न 10 ते 12 हजारच्या रेंजमध्ये आहे. 10 ते 12 हजाराच्या रेंजमध्ये 6 जणांचं कुटुंब चालवून तुम्ही नेमका हा प्रवास कसा केला? तेच तरी म्हणून म्हणजे मासिक उत्पन्न कमी असल्यामुळे आम्ही काही बाहेरच्या असं पुणे वगैरे अशा सारख्या सिटीमध्ये जास्त दिवस राहून काही स्टडी नाही केला. आम्ही त्यासाठीच घरी इथं सोलापूरमध्ये लायब्ररी जॉईन केली आणि तिथं लायब्ररीमध्ये आम्ही स्टडी करायचो. शिक्षण काय झालं तुमचं? माझं एज्युकेशन BCom झालं आहे. काय मेसेज देतो स्टुडंटला? येणाऱ्या स्टुडंटला काय सांगाल तुम्ही की MPSC म्हणजे मोठमोठे कोचिंग क्लासेस लावलं तरच यशस्वी होते, असं काय आहे? असं काहीच नाही आहे आणि असं पण नाही की आपलं बॅकग्राऊंड पण खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे किंवा आपले आईवडील पण वेल एज्युकेटेड पाहिजे, असं काहीच नाही आहे. फक्त एक्झामची रिक्वायरमेंट समजून घेतली पाहिजे, सिलेबस चांगला समजून घेतला पाहिजे, एक्झामचं पॅटर्न काय आहे ते समजून घेतलं पाहिजे आणि जर कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर आपण ही पोस्ट आरामात क्रॅक करू शकतो, क्लिअर करू शकतो, भेटू शकतो. तुमचं पूर्ण नाव काय? तुमच्या 2 मुलींनी जे आहे ती MPSC परीक्षेत यश उत्पन्न केलेलं आहे, काय भावना तुमचं? माझं पूर्ण नाव ज्योतिराम भिकाजी भोजने.
माझ्या मुलींना जे शिक्षण शिकवलं त्यांनी जी आज जी गोष्ट घेतली आहे ते माझी इच्छा जे पूर्ण केली तिने आज इच्छा पूर्ण केली. पूर्ण केली इच्छा. माझ्या मनात जे होतं की बाबा मुलीला मी शिकवायचं आणि पोस्ट त्यांनी घ्यायची ते आज पूर्ण केली. तुमच्या मुलींना पाहुण्यारावळ्यातून काय दबाव येत नव्हता? त्या मुलींचं वय वाढत चाललंय, बोलत होते ना पुष्कळ जण बोलत होते मला, अरे किती दिवस ठेवतो मुली, एज व्हायला लागलंय ना, नोकरी नाही लागल्यानंतर काय करणार, पुन्हा कुठं शोधणार, भरपूर जण म्हणत होते. पण तो विचार मी मनावर घेतला नाही आहे. मी एक माझा ध्येय होता शिकवायचं आणि नोकरी लावायची. ते माझी इच्छा काय पूर्ण काम झाली. करता तुम्ही? मोटरसायकल मेकॅनिक आहे. हां. साधारण खर्च भागायचा वर्षभर महिन्याभराचं हां, करायचं ॲडजस्ट करायचं. ॲडजस्ट केल्याशिवाय तर होणारच नाही आहे. हां. नाही म्हणून बसलं तर होणारच नाही काय. आज एक गॅरेज मेकॅनिकच्या मुली ज्या आहेत ती MPSCचे परीक्षेत पास झालेल्या आहेत. आनंद आहे? पुष्कळ आनंद आहे. पुष्कळ सांगूही शकत नाही किती आनंद आहे आज माझ्या मनात. तो मावशी तुम्हाला काय वाटतंय? मला काय नाही, आनंद वाटते की माझ्या मुली एवढ्या शिकल्या, मला आनंद वाटतंय. मुलींनी नाव केलं का तुमचं? हो, मुलीने नाव केलं. हां? मुलीने नाव केलं. हो, माझं नाव केलं मुलीने. आनंद आहे. हो, आनंद आहे. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं. और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं. और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं. बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है. सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा, या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं. हम लोग अमित यूनिवर्सिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चरल यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया. उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा. जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने. जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए. वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया. जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया. बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है. और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं, और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है. हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है. कई बार ये सारा मिस आउट हो जाता है. हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए. उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा. तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू. आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है.